4 षटकाचा साबडा असेल. इथे गोलंदाज आपल्याला पाहायला मिळू शकेल गणेश. एक हार्ड फलंदाज, हार्ड गोलंदाज आपल्याला पाहायला मिळू शकेल वैजनाथ संघाचा. आजच्या दिवसातला 5वा साबडा. इथे सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये 2 फलंदाज सुनील आणि आकाश आपल्याला पाहायला मिळू शकेल. स्ट्राईक एंडला फलंदाज आकाश आपल्याला पाहायला मिळू शकेल. अद्यापर्यंत अतिशय चांगला आयोजन दीपक दादा हिल्लम आयोजित ही शृंखला जय देवबा क्रिकेट संघ कलंबली वाडिया स्वर्गीय जनाबाई हिल्लम स्मृती चषक 2026 पर्व दुसरे आपल्याला पाहायला मिळू शकेल. आलेले सर्व क्रिकेट रसिकांचं व मान्यवरांचं सहर्ष स्वागत असेल. घेऊन जातो मैदानाच्या आतमध्ये. अतिशय चांगला सामना आपल्याला पाहायला मिळू शकेल. पहिल्या चेंडूवरती गली पॉईंटच्या दिशेने चेंडूला खेळून काढला. इथे श्री गणेश होताना लिमनेवाडी संघाकडून एकेरी धाव लागली धावपलकावरती. अतिशय चांगला आवाज आपल्याला पाहायला मिळाला. सुरेशजी केबारे ताडवाडिया सर्रांचा. इथे गोलंदाज पहिला चेंडू अतिशय देखणा चेंडू फेकला. गोलंदाज गणेशच्या माध्यमातून पुढचा चेंडू फेकण्यासाठी तयार असेल गोलंदाज गणेश. यावेळी अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न, जेल होण्याची शक्यता. यावेळी मात्र डाय मारली होती पण चेंडू अतिशय चांगला क्षेत्ररक्षण होताना पाहायला मिळू शकेल. 2 धावा कंप्लीट झाल्यात. दोन धाबा कंप्लीट झाल्या. स्कोर कार्ड वरती जर लक्ष दिला 3 धाबा लागला धावपलकावरती. त्या खेळाडूने जर विचार केला अतिशय चांगली डाय मारले होते पण चेंडू काही हाताला लागला नाही. त्या 2 धाबा कंप्लीट झाल्या आणि 3 धाबा लावल्यात धावपलकावरती. गोलंदाज पुन्हा एकदा तयार असेल गणेश. यावेळेला पुन्हा एकदा अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न. चेंडू जाईल सरळ फाईन लेगच्या दिशेने. 4 धाब्यांसाठी फलंदाज सुनीलच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळू शकेल चौकार. पहिला चौकार लिमनेवाडी संघाकडून. या 4 धाब्याने 7 धाबा लागल्या धावपलकावरती. अद्यापर्यंत 3 चेंडूचा खेळ समाप्त झाला. स्कोर कार्ड वरती 7 धाबा लागल्यात अद्यापर्यंत. इथे गोलंदाज पुन्हा एकदा तयार असेल. यावेळी अतिशय देखणा चेंडू टप्पा पडल्यानंतर थोडीशी उचली. इथे डॉट बॉलची सांगता आपल्याला पाहायला मिळू शकेल. इथे बऱ्याच उशिराने डॉट चेंडू आपल्याला पाहायला मिळू शकेल गोलंदाज गणेशच्या माध्यमातून. पुन्हा एकदा तयार असेल गोलंदाज गणेश. यावेळी अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न. इथे झेल होण्याची शक्यता पाहणे गरजेचं असेल. विकेट किपरच्या हातामध्ये झेल आणि पहिला फलंदाज यावेळी मात्र बाद होईल तो म्हणजे सुनील. हा फलंदाज पहिला हादरा आपल्याला पाहायला मिळू शकेल टीम लिमनेवाडी संघाला. स्कोर कार्ड वरती 7 धावा, 1 फलंदाज बाद झालाय. फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल. युवराज आपल्याला पाहायला मिळू शकेल. यावेळी मात्र लोवर फुलटा चेंडू होता. समोरच्या दिशेने खेळून काढलाय. क्षेत्ररक्षण चेंडू खाली आपल्याला पाहायला मिळू शकेल. इथे एकेरी धाव आपल्याला पाहायला मिळू शकेल. या एकेरी धाब्याने स्कोर कार्ड हलताना आपल्याला पाहायला मिळू शकेल. इथे पहिल्या षटकाचा खेळ अद्यापर्यंत समाप्त झालाय. स्कोर कार्ड वरती 1 फलंदाज बाद झाल्यानंतर 8 धाबा लागल्यात लिमनेवाडी संघाचे.
इथे दुसरा षटक जर विचार केला आर्यनच्या हातामध्ये दिलाय अद्यापर्यंत विचार केला तर वैजनाथ संघाच्या संघनायकाने इथे या क्षेत्ररक्षणाची व्हेरिएशन आपल्याला पाहायला मिळू शकेल. यष्टीरक्षकाच्या भूमिकेमध्ये आपल्याला यावेळेला गोलंदाज तयार असेल. यावेळेला पंचांकडे अपील आणि फलंदाज बाद होईल. पायचित्त बाजला फलंदाज यावेळेला मात्र युवराज हा फलंदाज बॅट टू पविलियन येताना पाहायला मिळू शकेल. दुसरा झटका आपल्याला लिमणेवाडी संघाला आपल्याला पाहायला मिळू शकेल. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये अजय आपल्याला पाहायला मिळू शकेल. दोन फलंदाज बाद झाले अद्यापर्यंत विचार केला तर अतिशय चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळू शकेल. गोलंदाजी करत असताना तर कासगाववाडी संघाचा संघनायक आपल्याला विनंती असेल आपण आयोजकाशी संपर्क साधायचा आहे. अजित नवीन फलंदाज आपल्याला पाहायला मिळू शकेल. इथे गोलंदाजी मात्र अतिशय चांगले आपल्याला पाहायला मिळू शकेल. गोलंदाजाच्या माध्यमातून यावेळेला क्रॉस लाईन खेळण्याचा प्रयत्न अतिशय चांगला चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. डॉट पालची सांगता इथे निर्धाव चेंडू फेकताना गोलंदाज आपल्याला पाहायला मिळू शकेल. इथे जर विचार केला ना तर पहिल्या षटकामध्ये 3 चेंडूमध्ये 7 धावा आल्या होत्या. इथे जर विचार केला तर अद्यापर्यंत 5 चेंडू संपलेत फक्त 1च धाव खर्च झाले 5 चेंडू मागे विचार केला तर. यावेळेला गोलंदाज पुन्हा एकदा तयार असेल. पुन्हा एकदा डॉट चेंडू अतिशय चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळू शकेल. गोलंदाजाच्या माध्यमातून दुसऱ्या षटकामध्ये गोलंदाज आपल्याला पाहायला मिळू शकेल. पुन्हा एकदा पंचांच्या उजव्या बाजूने गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळू शकेल. यावेळेला मात्र सुपला शॉट लगवण्याचा प्रयत्न होता पण इथे अपील होती पंचांकडे. इथे या सिंगल धाव कंप्लीट केल्या पंचांनी अपील पेटवून लावल्या. तर कासगाववाडी संघाचा संघनायक आपल्याला विनंती असेल. यावेळेला काय फटका चेंडू जाईल सरळ सीमारेषेच्या पलीकडे. येतोय षटकार फलंदाज आकाशच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळू शकेल. मोठा फटका. तसेच प्रमुख मान्यवर उपस्थित झालेत त्यांचा सुद्धा सहर्ष स्वागत असेल. सन्माननीय दीपक दादा इलम आयोजित शृंखलामध्ये पंचाचा षटक संपण्याचा इशारा. 2 षटकाचा खेळ समाप्त झालाय. स्कोअर कार्ड वरती जर लक्ष दिला तर 15 धावा लागल्या. धावफलकावरती 2 फलंदाज बाद झालेत अद्यापर्यंत लिमणेवाडी संघाचे. इथे 2 षटकाचा खेळ समाप्त झालाय. आता गोलंदाज नवीन आपल्याला पाहायला मिळू शकेल. वैतिक पहिला आणि संघासाठी तिसरा षटक केतनच्या हातामध्ये चेंडू सोपवलाय. पाहणे गजता अद्यापर्यंत 15 धावा लागल्या. धावफलकावरती मोठे फटकेबाजी करावी लागेल. यावेळेला मात्र रिव्हर्स स्वीप मारण्याचा प्रयत्न पाहायला मिळाला.
फलंदाज अजितच्या माध्यमातून जर विचार केला तर इथे डॉट बॉलची संख्या आपल्याला पाहायला मिळू शकेल. डॉट चेंडू फेकलाय गोलंदाज केतनच्या माध्यमातून. पहिला निर्धाव चेंडू आपल्याला पाहायला मिळू शकेल गोलंदाजाच्या माध्यमातून. इथे गोलंदाज पुन्हा एकदा तयार असेल. अतिशय चांगला आयोजन आपल्याला पाहायला मिळू शकेल. दीपक दादा इलम आयोजित ही शृंखला वर्ष दुसरे आपल्याला पाहायला मिळू शकेल. पुन्हा एकदा डॉट चेंडू फेकलाय गोलंदाजाने केतनच्या माध्यमातून. गोलंदाज पुन्हा एकदा तयार असेल केतन. यावेळेला लोवर फुलटॉस चेंडू होता. क्षेत्ररक्षण चेंडू खाली धावताना एकेरी धाव कंप्लीट झाल्या. इथे एकच धाव आपल्याला पाहायला मिळू शकेल. स्ट्राईक एंडला फलंदाजाला आणलंय आकाश या फलंदाजाला ज्याने षटकार लगावलाय. मागच्या षटक्यामध्ये जर विचार केला आकाशच्या माध्यमातून अद्यापर्यंत विचार केला तर केतन मात्र अतिशय चांगली गोलंदाजी करते. अद्यापर्यंत 3 चेंडू फेकलेत. 3 चेंडूमध्ये 2 डॉट चेंडू फेकलेत. केतन या गोलंदाजाने डावखुऱ्याचा गोलंदाज अद्यापर्यंत आपल्याला पाहायला मिळू शकेल. यावेळी मात्र पुन्हा एकदा कमी गतीने टाकलेला चेंडू, पुन्हा एकदा डॉट चेंडू आपल्याला पाहायला मिळू शकेल. अतिशय चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळू शकेल केतनच्या माध्यमातून. टीम वैजनाथ संघ आपल्याला पाहायला मिळू शकेल. इथे पुन्हा एकदा तयार असेल गोलंदाज. यावेळेला मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षण चेंडू काल्या चेंडूला उचलणार फेकणार तोपर्यंत दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. 2 धावा कंप्लीट झाल्या. थोडासा फंबल झाला होता क्षेत्ररक्षणाच्या माध्यमातून. इथे 2 धावा कंप्लीट झाल्या. त्या दुहेरी धाव्याने स्कोर कार्डवरती जर लक्ष दिला अद्यापर्यंत 18 धावा लागल्या धावपलकावरती टीम लिमणेवाडी संघाचे. इथे नाणेफेकीचा कोण जिंकल्यानंतर प्रथम फलंदाजी स्वीकारली होती लिमणेवाडी संघाने. थोडंसं अडचणीमध्ये आपल्याला पाहायला मिळू शकेल लिमणेवाडी संघाचा फलंदाज दोन्ही आपल्याला पाहायला मिळू शकेल. यावेळेला मात्र मोठा फटका पाहणे गरजेचं असेल. झील होणार की यावेळेला मात्र विकेट आपल्याला पाहायला मिळू शकेल. फलंदाज बाद झालाय आकाश. डीजे मास्टर संध्या. ऋतिक यावेळेला मात्र गोलंदाज शेखर आपल्याला पाहायला मिळू शकेल. वैदिक पहिला आणि संघासाठी 4था षटक. शेवटचा षटक आपल्याला पाहायला मिळू शकेल. शेखरच्या हातामध्ये पहिला चेंडू डॉट चेंडू फेकलाय गोलंदाजाने. विचार केला तर अद्यापर्यंत काही गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळू शकेल वैजनाथ संघाच्या गोलंदाजांकडून. यावेळेला पुन्हा एकदा अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न. इथे पुन्हा एकदा डॉट बॉलची सांगता आपल्याला पाहायला मिळू शकेल. इथे बरेच डॉट बॉल चेंडू खेळत असताना टीम लिमणेवाडी संघाचे फलंदाज विचार केला तर इथे गोलंदाज पुन्हा एकदा तयार असेल शेखर. यावेळेला मात्र कमालीची गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळू शकेल. बॅट टू बॅट 3 निर्धाव चेंडू फेकताना गोलंदाज शेखर च्या माध्यमातून. स्कोर कार्ड 18 वरती थांबलाय. 3 विकेट गेलेत. यावेळेला बॅटची कडा आपल्याला पाहणे गरजेचं असेल. इथे डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न होता पण केला नाही. इथे सिंगल धाव कंप्लीट झाली. स्ट्राईक रोटेट झाले. स्ट्राईकला आणलंय फलंदाज ऋतिकला आणलंय स्ट्राईकला.
19 धाबा लागल्या धापलक्यावरती. 2 चेंडूचा खेळ अद्यापर्यंत आहे अजूनही मैदानाच्या आतमध्ये या पहिल्या सत्रामध्ये फलंदाजी थोडीशी खराब आपल्याला पाहायला मिळाली. लिमनेवाडी संघाच्या फलंदाजाच्या माध्यमातून पुन्हा एकदा कमी गतीने टाकलेला चेंडू डॉट बॉलची सांगता आपल्याला पाहायला मिळू शकेल. यावेळेला पुन्हा एकदा अतिशय चांगला चेंडू फेकलाय गोलंदाज शेखरच्या माध्यमातून. या षटकामध्ये जर विचार केला तर अतिशय चांगली गोलंदाजी फक्त आणि फक्त एकेरी धाव खर्च केली आहे गोलंदाज वैजनाथ संघाचा. शेखर याने अतिशय चांगला षटक टाकला. अद्यापर्यंत विचार केला तर 19 धाबा लागल्या धावपलक्यावरती. 20 धावसंख्येची गरज असेल दुसऱ्या सत्रामध्ये जिंकण्यासाठी, ते म्हणजे वैजनाथ संघाला. 24 चेंडू. इथे दोन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल आपल्याला पाहायला मिळू शकेल. वैजनाथ संघाचे शेखर आणि रोशन हे 2 फलंदाज आपल्याला पाहायला मिळू शकेल. 20 धाबेचा पाठलाग करत असताना थोडीशी दमछाक आपल्याला पाहायला मिळाली पहिल्या सत्रामध्ये लिमनेवाडी संघाकडून. नाणेफेकीचा कौल जिंकल्यानंतर प्रथम फलंदाजी स्वीकारली होती ते, आणि स्कोर कार्डवरती 19 धाबा लागल्या आणि 20 धाबेचा पाठलाग करत असताना फलंदाजीसाठी या वैजनाथ संघ रोशन आणि शेखर हे 2 फलंदाज कशा प्रकारे फलंदाजी होणार. गोलंदाज आपल्याला पाहायला मिळू शकेल सुनील. चोवीस बॉल आणि 20 धावसंख्येची गरज असेल. सुनील गोलंदाज आपल्याला पाहायला मिळू शकेल. वैदिक पहिला आणि या संघासाठी पहिला षटक, पॉवर प्लेचं षटक आपल्याला पाहायला मिळू शकेल. पॉवर प्लेच्या षटकामध्ये कितपर्यंत धाबा येतील. यावेळेला लोवर फुल टॉस चेंडू होता, फलंदाज शेखर होता. यावेळेला मात्र एकेरी धाव आपल्याला पाहायला मिळू शकेल श्री गणेश होताना. तसे उत्तर जण या लिमनेवाडी संघाने सुद्धा एकेरी धाव काढली होती पहिल्या चेंडू नंतर. पहिल्या 3 चेंडूवरती 7 धावा काढल्या होत्या. नंतर थोडासा दमछाक झाली लिमनेवाडी संघाच्या फलंदाजाची जर विचार केला आपण तर. इथे गोलंदाज पुन्हा एकदा तयार असेल सुनीलच्या माध्यमातून. यावेळेला अतिशय देखना फटका, घुटण्यात एक, तमाशात एक, चेंडू जाईल सरळ बडबावून 4 धाव्यांसाठी पंचांचा इशारा येतोय चौकार. फलंदाज रोशनच्या बॅटमधून पहिला चौकार. TJ मास्टरला
बोलूया मैदानाकडे. अतिशय चांगला फटका आपल्याला पाहायला मिळाला फलंदाजाच्या बॅटमधून. पुन्हा एकदा अतिशय चांगला फटका. क्षेत्ररक्षण चेंडू खाली धावताना यावेळेला मात्र अतिशय चांगला क्षेत्ररक्षण होताना 2 धावा कंप्लीट. इथे मात्र 2 धावा अद्यापर्यंत विचार केला तर वाचवण्यामध्ये यश आलाय लिमणेवाडी संघाच्या. पंच 4 धावा. 4 धावा. इथे या पंचाचा इशारा चौकार आपल्याला पाहायला मिळू शकेल. बॅट टू बॅट 2 चौकार लगावलेत फलंदाज. इथे जर विचार केला तर थोडासा बाहेर. यावेळेला पुन्हा एकदा अतिशय चांगला चेंडू टाकला होता गोलंदाजाच्या माध्यमातून. डॉट बॉलची सांगता. 4 धावा आल्या होत्या मागच्या चेंडूवरती. यावेळेला पुन्हा एकदा बॅटची कडा होती. इथे मात्र झेल जमिनीला दान केलाय. स्ट्राईक रुटेर झाल्या. अद्यापर्यंत विचार केला स्ट्राईकला फलंदाज आलाय. शिखर हा फलंदाज ज्याने पहिल्या चेंडूवरती सिंगल धाव काढून दिले होते रोशन या फलंदाजाला. आणि रोशनने बॅट टू बॅट 2 चौकार लगावले होत्या. वैजनाथ संघाचा फलंदाज आपल्याला पाहायला मिळू शकेल. इथे स्कोअर कार्डवरती लक्ष दिलं तर 10 धावा लागल्या धावपलकावरती अद्यापर्यंत. 10 धावा लागल्या धावपलकावरती. यावेळेला अतिशय देखना फटका. चेंडू जाईल सल समोरच्या दिशेने. 1 बाउंड 4 धावा. पंचांचा इशारा येतोय चौकार. फलंदाज शिखरच्या बॅटमधून पहिला चौकार. इथे नवीन गोलंदाज आपल्याला पाहायला मिळू शकेल आकाश. वैदिक पहिला आणि संघासाठी दुसरा षटक. इथे स्कोअर कार्डवरती लक्ष दिला तर 14 धावा लागल्या धावपलकावरती. अजूनही 6 धावसंख्येची गरज असेल. ओन स्ट्राईक फलंदाज आपल्याला पाहायला मिळू शकेल रोशन. यावेळेला रोशन मोठा फटका लगावण्याचा प्रयत्न होता पण इथे जेल घेण्याचा प्रयत्न होता पण 2 क्षेत्ररक्षण होते. 2 क्षेत्ररक्षणाच्या मध्ये चेंडू पडला आणि एकेरी धाव कंप्लीट झाले ना. एकेरी धाब्याने 15 धावा लागल्या धावपलकावरती. गोलंदाज आकाश पहिला चेंडू अतिशय चांगला हाताळला होता आकाशने. फलंदाजी थोडीशी खराब झाली होती आकाशच्या माध्यमातून जर विचार केला तर. यावेळेला बॅटची कडा. पुन्हा एकदा झेल सोडलाय. अद्यापर्यंत विचार केला तर पुन्हा एकदा एकेरी धाव कंप्लीट झाल्या. 16 धावा लागल्या धावपलकावरती. नेक्स्ट मॅच असेल आंबिवली संघाचा संगणक आणि मालवाडी संघाचा संगणक. यावेळेला अतिशय देखना फटका. चेंडू पाहणे गरजेचा असेल. जाईल 4 धाब्यांसाठी आणि सामना जिंकलाय तो म्हणजे टीम वैजनाथ संघ. अडलक टीम लिमणेवाडी संघ पराभूत झालाय या शृंखलेतून. अद्यापर्यंत विचार केला नेक्स्ट सामना आपल्याला पाहायला मिळू शकेल. दुसऱ्या राऊंडचा सामना आपल्याला पाहायला मिळू शकेल. पहिल्या राऊंडमध्ये जर विचार केला तर कसगाववाडी संघाने 58 धावा त्यांना हाय स्कोअर मारला होता. बाय मिळाल्या तर दोन्ही संघाच्या संघनायकाला विनंती असेल आपण लगेच जायचं आहे. मालवाडी संघाचा संघनायक आणि आंबिवली संघाचा संघनायक इथे उपस्थित आहेत. इथे प्रमुख मान्यवरांचा सन्मान आपल्याला पाहायला मिळू शकेल. मान सन्मान बालाराम